नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम-पी-एस-सी सर्कल या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग या सब्जेक्टचे जे काही आपण 2 लेक्चर कव्हर केले, ज्यामध्ये प्रोडक्शन सिस्टम आणि प्लांट लेआउट हे 2 महत्त्वाचे विथ क्वेश्चन्स. आज आपण स्टॅटिस्टिकल क्वालिटी कंट्रोल म्हणजे SQC या सब्जेक्टचे काही टॉपिकचे काही क्वेश्चन्स आणि थोड्या प्रमाणात थेरी आपल्याकडे असणार आहे. तर जसे क्वेश्चन्सला एक्सप्लेनेशनला थेरीची गरज लागेल तसं मी थेरी पण एक्सप्लेन करेल. बऱ्यापैकी जेव्हा हे अशा टाईपचे क्वेश्चन येतात SQCचे, क्वालिटीचा जो काही पार्ट आहे तो आपण खूप साऱ्या मुलं ऑप्शन्सला वगैरे ठेवून देतात किंवा मग रीड करायचा वगैरे कंटाळा करतात. ठीक आहे. आज आपण जे काही क्वेश्चन्स कव्हर करू ते अतिशय आयोगाच्या दृष्टीने महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत आणि हे क्वेश्चन्स कुठल्या ना कुठल्या एक्झामला विचारलेलेच आहेत. त्यामुळे यातून क्वेश्चन्स डायरेक्टली ॲज इट इज यायची शक्यता खूपच जास्त प्रमाणात आहे. तर चला आता वेळ वाया न घालवता लेक्चरला सुरुवात करूया. ठीक आहे, चला. 2017ची जी काही मेन्स झाली आपली, तिच्यामध्ये हा क्वेश्चन विचारला गेला होता. गॅन्ट चार्ट प्रोव्हाइड द इन्फॉर्मेशन ऑफ. ठीक आहे. आणि जी काय इन्फॉर्मेशन आहे त्यामध्ये काय असतं, ऑप्शन जे होते त्यामध्ये काय होतं, मटेरियलचा जो फ्लो असतो तो, प्रोडक्शन शेड्यूल, रिसोर्स प्लॅनिंग और नन ऑफ द अबोव. तुम्हाला माहीतच असेल की गॅन्ट चार्ट हे काय करतात, प्रोडक्शनचं जे काही शेड्यूल आहे त्याबद्दल इन्फॉर्मेशन देतात. ठीक आहे. प्रोडक्शनचं शेड्यूल म्हणजे कोणत्या वीकमध्ये कोणतं काम झालं पाहिजे, कोणत्या मंथमध्ये कोणतं काम झालं पाहिजे. फक्त एक लक्षात ठेवा की ह्या गॅन्ट चार्टचा एकच लॉस असतो की तो जो काही वर्क आहे आपलं त्याची प्रोग्रेस नाही दाखवत. जी काही वर्क आहे त्याची प्रोग्रेस नाही दाखवत, म्हणजे किती प्रमाणात काम बाकी आहे, काय वगैरे काम बाकी म्हणजे. ठीक आहे. जसे ज्या पद्धतीने पर्ट आणि CPM आपलं ठीक आहे हेल्प करतात आपल्याला प्रोडक्शनच्या शेड्यूलसाठी किंवा ठीक एखाद्या प्रोजेक्टसाठी, त्या पद्धतीने गॅन्ट चार्ट हे प्रोडक्शनचं शेड्यूल आपल्याला दाखवत नाही. ठीक आहे. वर्कचं जी काही प्रोग्रेस आहे ती दाखवत नाही. अजून काय, चला नेक्स्ट क्वेश्चन. 2017च्या मेन्समध्ये सेम क्वेश्चन अजून एक विचारला होता. हे 3 क्वेश्चन आहेत. हे 3 क्वेश्चन हे मी कव्हर करतो आधी. ठीक आहे. इन ऑर्डर टू इंडिकेट द सिक्वेन्स ऑफ इव्हेंट अँड द मुवमेंट ऑफ मेन मटेरियल अँड इट एक्सेट्रा वाईल वर्क इज बिंग अकम्प्लिश द रेकॉर्डिंग टेक्निक युजेस. जेव्हा पण आपल्याला एखादी सिक्वेन्स इंडिकेट करायची असते इव्हेंटची, म्हणजे याच्यामध्ये मेन मटेरियलची मुवमेंट असते. ठीक आहे. आणि त्यासाठी आपण काय वापरतो, ऑप्शन 1 फ्लो डायग्राम, फ्लो प्रोसेस चार्ट, गॅन्ट प्रोसेस चार्ट आणि 2 हँडेड प्रोसेस चार्ट. ठीक आहे. तो कोणता असतो, फ्लो प्रोसेस चार्ट. आपण फ्लो प्रोसेस चार्ट म्हणतो, फ्लो डायग्राम्स आपण यूज करतो. ठीक आहे. फ्लो डायग्राम आपण काय करतो, यूज करतो. ठीक आहे. अशा टाईपचे क्वेश्चन्स हे तुम्हाला पाहायला मिळतील. हे 2 क्वेश्चन्स आपण पाहिले तर हे चार्ट बेसिसवर 2 क्वेश्चन होते आपल्याकडे. आणि अजून एक क्वेश्चन मी मागचा जो लेक्चर शिकवला ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रोडक्शनचं जे काही प्लांट लेआउट होतं त्यामध्ये एक क्वेश्चन त्यांनी विचारलं होतं. त्याच्यामधून जर तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला लक्षात येईलच की कशा पद्धतीने तो व्हिडिओ म्हणतो मी, कशा पद्धतीने ते क्वेश्चन्स विचारतात. डॉट इज रिकमेंडेड फॉर द बॅच प्रोडक्शन, प्रोसेस लेआउट, प्रोडक्ट लेआउट, ग्रुप लेआउट आणि फिक्स पोझिशन लेआउट. तो ऑप्शन 1 इज प्रोसेस लेआउट. ठीक आहे. प्रोसेस लेआउट जनरली आपण काय करतो, बॅच प्रोडक्शनसाठी यूज करतो. ज्यांनी कोणी लेक्चर पाहिलं असेल तर पाहून घ्या, म्हणजे ह्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला लगेच क्लिक होऊन जाईल. आता बघा, हे झालं प्रिव्हियस इयर क्वेश्चनबद्दल. आता क्वालिटीला सुरुवात करण्याआधी आपण थोडंसं क्वालिटी काय असतं ते समजून घेऊ. ठीक आहे. बघा आता क्वालिटी म्हणजे काय. ठीक आहे. आता क्वालिटी आणि क्वांटिटी या 2 गोष्टी असतात. जेव्हा आपण क्वालिटीची क्वालिटीची बात करतो, क्वालिटीमध्ये काय येतं की जो काही आपला प्रोडक्ट असेल, जी काही आपली एखादी सर्व्हिस असेल त्यामध्ये आपल्याला परफेक्शन पाहिजेत असतं. की त्यामध्ये परफेक्शन म्हणजे ज्या काही गोष्टी आपण अपेक्षा केलेल्या असतात, ज्या काही एक्सपेक्टेड केलेल्या असतात, त्या आपल्याला ज्या काही स्पेसिफिकेशन म्हणा, त्याचे फीचर्स म्हणा, त्या त्यांनी प्रॉपरली मेंटेन केल्या असतात. त्या आपल्याला जो काही आपला सर्व्हिस प्रोव्हायडर आहे किंवा जी काही मॅन्युफॅक्चरिंग फर्म आहे त्यांनी आपल्याला त्या पद्धतीने दिल्या पाहिजेत. ठीक आहे. म्हणजे एक प्रकारचं क्वालिटी म्हणजे नथिंग बट आपण काय म्हणू शकतो की कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन इज नथिंग बट क्वालिटी. ठीक आहे. मग क्वालिटी इम्प्रूव्ह करायची असते, क्वालिटी इम्प्रूव्ह करायची असते. मग ती विदिन तुमची इंडस्ट्री असेल किंवा आउटसाईड द इंडस्ट्री असेल, किंवा प्रोडक्ट जेव्हा मॅन्युफॅक्चरिंगमध्ये असेल तेव्हाही क्वालिटी इम्प्रूव्ह करू शकतो, प्रोडक्ट आउटसाईड असेल तेव्हाही क्वालिटी इम्प्रूव्ह करू शकतो. मग क्वालिटीचे वेगवेगळे टाईप्स असतात की वेगवेगळ्या स्टेजेसला ही क्वालिटी ही आपल्याला ठेवता येते किंवा ती इम्प्रूव्ह करता येते किंवा तिला मेंटेन ठेवता येते किंवा. ठीक आहे. मग
क्वालिटीचे टाईप्स जर पाहिले तर क्वालिटीचा पहिला एक टाईप असतो क्वालिटी ऑफ डिझाईन. जे काही टॉलरन्सेस असतात, स्पेसिफिकेशन्स असतात, प्रॉपर मेंटेन ठेवायचे डिझाईनच्या स्टेजलाच. टाईटनेस ऑफ द स्पेसिफिकेशन फॉर द मॅन्युफॅक्चर ऑफ द प्रोडक्ट. जे काही ठीक आहे, टाईटनेस ऑफ द स्पेसिफिकेशन फॉर द मॅन्युफॅक्चर प्रोडक्ट. ठीक आहे. मग जे काही टॉलरन्सेस आहेत, जे काही स्पेसिफिकेशन आहेत ते अप टू डेट असले पाहिजेत, विदिन टॉलरन्स लिमिट असले पाहिजे. ठीक आहे, प्लस मायनसच्या याच्यामध्ये की जे कस्टमरकडून ॲक्सेप्टेबल असेल. ठीक आहे. एकाचा डायमीटर, शार्पचा डायमीटर 50 असेल, जो आपल्याला आपल्या डिझाईनच्या स्टेजमध्ये असेल, तर टॉलरन्स लेवल आपण 0.001 mm ची वाढू शकतो प्लस मायनसमध्ये, जेणेकरून तो कस्टमरला ॲक्सेप्ट झाला पाहिजे. म्हणजे क्वालिटी ऑफ डिझाईन. एक असतं क्वालिटी ऑफ कन्फॉर्मन्स. हा क्वालिटी ऑफ कन्फॉर्मन्स कधी पिक्चरमध्ये येतो, जेव्हा हाऊ वेल द प्रोडक्ट विल कन्फर्म द क्वालिटी ऑफ द प्रोडक्ट डिझाईन. ठीक आहे. जी काही प्रोडक्टची डिझाईन आहे, ठीक आहे, ती कशा पद्धतीने कन्फर्म करेल. म्हणजे आपण ज्या पद्धतीने डिझाईन केलं आहे ते ज्या पद्धतीने डिझाईन केलं आहे त्या पद्धतीने काय केलं पाहिजे, ते ॲक्सेप्ट पण झालं पाहिजे. आणि त्याने काय केलं आहे, म्हणजे ते एक प्रकारे आपण मराठीत म्हणू शकतो की तो खऱ्यात उतरला पाहिजे. जी काय आपण डिझाईन केलेली आहे प्रोडक्टची ती त्याने खऱ्यात उतरली पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट आहे क्वालिटी ऑफ परफॉर्मन्स. बघा, हे एक्झामला विचारतील नाही विचारतील याची गॅरंटी मी नाही देऊ शकत, पण हे तुम्हाला माहीत असलेलं बरं आहे. उद्या त्यांनी विचारलं क्वालिटी ऑफ कन्फॉर्मन्स म्हणजे काय, कशा पद्धतीने, हाऊ वेल द प्रोडक्ट विल कन्फर्म द क्वालिटी ऑफ प्रोडक्ट डिझाईन, दॅट इज नथिंग बट क्वालिटी ऑफ कन्फॉर्मन्स. क्वालिटी ऑफ परफॉर्मन्स काय असतो, हाऊ वेल द प्रोडक्ट विल गिव्ह द परफॉर्मन्स. आणि जेव्हा फायनली तो आउटपुट येतो, प्रोडक्ट येतो बाहेर, तो कशा पद्धतीने परफॉर्मन्स येतो, तो असतो क्वालिटी ऑफ परफॉर्मन्स. वेगवेगळ्या टाईपचे क्वालिटीचे प्रोडक्ट्स, क्वालिटीचे प्रकार, टाईप्स आहेत. ठीक आहे. काही वेळा जेव्हा क्वालिटीचा हिशोब येतो तेव्हा काय येते, आपल्याला खूप साऱ्या कॉस्ट येतात. तर ज्या कॉस्ट आपण हे करून क्वालिटीला मेंटेन ठेवू शकतो. एक असते प्रिव्हेन्शन कॉस्ट. प्रिव्हेन्शन कॉस्टमध्ये आपण काय करतो, डेटा कलेक्शनवर खर्च करू शकतो, डिझाईनचे रिव्ह्यूज घेऊ शकतो, क्वालिटी इम्प्रूव्हमेंटचे प्रोजेक्ट्स काही किंवा प्रोजेक्ट सेमिनार्स अटेंड म्हणतोय किंवा अरेंज करू शकतो. प्लॅनिंगची कॉस्ट आणि कॉस्ट ऑफ मेंटेनन्स या सगळ्या कशामध्ये येतात, प्रिव्हेन्शन कॉस्टमध्ये. एक असते अप्रेझल कॉस्ट. ही अशा पद्धतीची कॉस्ट असते का जी आपण इन्स्पेक्शन वगैरे, मार्केट सर्वे वगैरे यासाठी आपण काय करू शकतो, यूज करू शकतो, क्वालिटी मेंटेन ठेवू शकतो. इन्स्पेक्शनने काय होतं, क्वालिटी आपण कुठेतरी जे काही स्क्रॅप आहे, जे काही आपले फॉल्टी प्रोडक्ट्स आहेत ते रिमूव्ह करून आपण काय करू शकतो, प्रोडक्टची क्वालिटी मेंटेन करू शकतो. इंटरनल फेल्युअरमध्ये जी काही कॉस्ट लागते ती कसं स्क्रॅपमध्ये, रिवर्कमध्ये, लेबर किंवा सॉर्टिंग. ठीक आहे. आणि जी काही एक्सटर्नल आहे, एक्सटर्नल म्हणजे जेव्हा प्रोडक्ट मार्केटमध्ये गेला की प्रोडक्टला रिकॉल झाला, प्रोडक्ट परत इंडस्ट्रीमध्ये आला किंवा रिजेक्ट झाला एखादा लॉट, किंवा कस्टमर अनहॅपी झाला, तर जो काही फेल्युअर असणार आहे तो कशामध्ये येतो, एक्सटर्नल फेल्युअर कॉस्टमध्ये. ही झाली थोडीशी थिअरी. आता पुढे क्वेश्चन्स पाहूया. भरपूर सारे क्वेश्चन्स आहेत बघा. विच ऑफ द फॉलोइंग कंट्रोल चार्ट इज यूज फॉर द कंट्रोलिंग द नंबर ऑफ डिफेक्ट्स पर पीस. कंट्रोल चार्ट यूज करायचे, नो डाऊट्स, पण तो चार्ट काय वापरतो, नंबर ऑफ डिफेक्ट्स पर पीस. म्हणजे जे काही नंबर ऑफ युनिट म्हणू, डिफेक्ट्स म्हणू, तर हे काम कोण करतं, हा सी चार्ट करतो. का, कशावरून सर सांगितलं बघा. हा जो सी चार्ट असतो तो काय करतो, कोणतेही जे काही प्रोडक्ट्स, एखादी आपल्याला युनिट्स आहेत, एखाद्या कशावर आपल्याला चार्ट ड्रॉ करायचे, म्हणजे काही डिफेक्ट्स असणार आहेत त्याची क्वांटिटी घेतो, रिअल क्वांटिटी किंवा त्याचा नंबर घेतो. तो त्याला प्रपोर्शनमध्ये नाही घेत, तो त्याला पर्सेंटेजमध्ये नाही घेत, तो त्याला अजून कोणत्या याच्याने येतो, डायरेक्टली त्याची जी काही एक्झॅक्टली फिगर असणार आहे ती तो मेन्शन करतो. बघा, कंट्रोल चार्ट इज यूज काउंट ऑफ डिफेक्ट काउंट ऑफ डिफेक्ट चार्ट. ठीक आहे. नंबर ऑफ डिफेक्ट आहे ते काउंट करतो, एक्झॅक्टली किती नंबर ऑफ डिफेक्ट आहेत. आणि ते जनरली फॉलो करतं पॉयझन डिस्ट्रीब्युशन. हेही लक्षात ठेवा, बऱ्याच वेळा एक्झाममध्ये विचारतात. 3 टाईपचे डिस्ट्रीब्युशन असतात, पॉयझन, बायनोमियल आणि नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे. मग हा जो सी चार्ट आहे तो तुमचा पॉयझन डिस्ट्रीब्युशनला फॉलो करतो. इथे जर पाहिलं तुम्ही तर इथे त्याची अप्पर लिमिट दिले, इथे लोअर लिमिट दिले. ठीक आहे. अप्पर लिमिटमध्ये सी बार, सी म्हणजे त्याची जी काही लिमिट असणार आहे ती. ठीक आहे. क्लास लिमिट त्याला म्हणतो आपण, सी एल म्हणजे क्लास लिमिट, अप्पर क्लास लिमिट, लोअर क्लास लिमिट, ती झाली त्याचा सी मिन. सी मिन कसा काढतो, जो काही स्टँडर्ड डेव्हिएशन आहे त्याचा रूट काढायचा. हे सगळं कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. ठीक आहे. मग अप्पर लिमिटमध्ये प्लस केलं आहे आणि याच्यामध्ये लोअर लिमिट मायनस केलं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला मीन असणार आहे. इथे अप्पर लिमिट, ही लोअर लिमिट, याच्यामध्ये आपला प्रोडक्ट असेल तर क्वालिटी कन्फर्म होते. ठीक आहे. सी चार्ट, नंबर ऑफ डिफेक्ट्स. बघा, अजून बरेचसे क्वेश्चन येतील त्याच्यावर पाहायला मिळतील तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन बघा,
द एम ऑफ स्टॅटिस्टिकल क्वालिटी कंट्रोल इन अ इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन इज टू हॅव. काय एम असतो SQCचा ॲक्च्युली एम काय असतो, ऑब्जेक्ट काय असतो, आपल्याकडे काय असलं पाहिजे, क्वालिटी इम्प्रूव्हमेंट पाहिजे, म्हणून रेकॉर्डिंग ऑफ द डेटा रिलेटेड टू द क्वालिटी, कॉस्ट रिडक्शन आणि ऑल ऑफ द अबोव. तर हे चारही जे काय आहेत एम आपला काय असतो, आपली क्वालिटी इम्प्रूव्ह झाली पाहिजे, जी काही क्वालिटी रिलेटेड डेटा आहे ती रेकॉर्ड झाली पाहिजे आणि कॉस्ट आपली कमी झाली पाहिजे, म्हणजे ऑल ऑफ द अबोव इज आवर आन्सर. फॉलोइंग चार्ट शो द कन्सिस्टन्सी ऑफ द प्रोसेस. जर तुम्हाला एक्झामला डायरेक्ट क्वेश्चन आला की कन्सिस्टन्सी कोण दाखवतो, तर कोणता चार्ट असतो तो आर चार्ट असतो. ठीक आहे, आर चार्ट काय करतो, आपली कन्सिस्टन्सी दाखवतो. वेगवेगळ्या टाईपचे चार्ट्स आहेत. व्हेरिएबल प्रोसेस चार्ट्स असतात. तर व्हेरिएबल प्रोसेस चार्ट्समध्ये कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन असतं. जे काही डिस्ट्रीब्युशन असतं ते काय असतं, कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन असतं. त्याला एक्स चार्ट म्हणतो आपण. एक्स चार्ट किंवा त्याला मीन चार्टही म्हणतो. एक्स चार्टला त्याच्यामध्ये काय लक्षात ठेवण्यासारखं, एक्स चार्ट अजून काय लक्षात ठेवू शकतो आपण, अप्पर लिमिट, लोअर लिमिट, ठीक आहे, याच्यामध्ये काय नाही आहे जास्त. आर चार्ट जो असतो त्याला रेंज चार्ट म्हणतो. ठीक आहे, आता बघूया काय क्वेश्चन असतील तर बघा. जो काही तुमचा आर चार्ट आहे तो काय करतो, कन्सिस्टन्सी दाखवतो. जी काही प्रोसेस आहे त्याची कन्सिस्टन्सी दाखवतो. तर सी चार्ट इज बेस्ड ऑन द वन ऑफ द फॉलोइंग. सी चार्ट कशावर बेस असतो, द नंबर ऑफ डिफेक्ट पर युनिट ऑफ द प्रोडक्ट, फ्रॅक्शन डिफेक्टिव्ह इन द सॅम्पल, द नंबर ऑफ डिफेक्ट्स इन अ सॅम्पल, नंबर ऑफ नन ऑफ द अबोव. तर मी तुम्हाला सांगितलं जे काही सी चार्ट असतो तो काय करतं, नंबर ऑफ डिफेक्ट्स पर युनिट ऑफ द प्रोडक्ट. जेवढा काही प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये नंबर ऑफ डिफेक्ट किती आहेत तो, जो ऑप्शन इज आवर करेक्ट आन्सर. ठीक आहे. TQM इज रिलेटेड टू टोटल क्वालिटी मॅनेजमेंट. हे कशाशी रिलेटेड असतं सर, ऑफकोर्स हे क्वालिटी कंट्रोलशी रिलेटेड असतं. ठीक आहे, बाकी कंट्रोल चार्ट, सॅम्पलिंग, वर्क स्टडी याच्याशी काही त्याचा संबंध नाही. TQM म्हणजे टोटल क्वालिटी मॅनेजमेंट. सी चार्ट इज बेस्ट एक्झाम्पल आर द बेस्ट एक्झाम्पल ऑफ. तुम्हाला सांगितलं सी चार्ट कशाचं एक्झाम्पल असतो बेस्ट, बायनॉर्मल डिस्ट्रीब्युशन, पॉइजन डिस्ट्रीब्युशन, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. तर कशावर असतं ते, पॉइजन डिस्ट्रीब्युशन. द सी चार्ट इज बेस्ट एक्झाम्पल ऑफ द पॉइजन डिस्ट्रीब्युशन. एक्स चार्ट शो द सेंटरिंग ऑफ द प्रोसेस. अच्छा, तर तुम्हाला उद्या एक्झाममध्ये विचारलं की विच ऑफ द प्रोसेस विल शो द सेंटरिंग ऑफ द प्रोसेस, दॅट इज नथिंग बट एक्स चार्ट. इट शो द व्हेरिएशन इन अ ॲव्हरेज सॅम्पल. हा काय करतो, हा जसा नंबर ऑफ प्रोडक्ट घेतो ना, नंबर ऑफ डायरेक्टली डिफेक्ट्स किती येतो, हा मात्र ॲव्हरेज घेतो, ॲव्हरेज व्हेरिएशन दाखवतो. ठीक आहे, हा काय करतो, ॲव्हरेज व्हेरिएशन दाखवतो. आर चार्ट शो द कन्सिस्टन्सी और युनिफॉर्मिटी ऑफ द प्रोसेस. ठीक आहे, कन्सिस्टन्सी युनिफॉर्मिटी दाखवतो प्रोसेसची कोण, आर चार्ट विदिन दॅट रेंज. अँड शो द व्हेरिएशन इन द रेंजेस ऑफ द सॅम्पल. इट चार्ट्स फॉर मेजर ऑफ द स्प्रेड. ठीक आहे. And C charts is control chart of the further defects when the subgroup size varies from the sample to sample. It is necessary to use the V chart. लक्षात ठेवा, सी चार्टचं आपण बऱ्यापैकी पाहिलं. एक्स चार्ट आपल्याला काय करतं, ॲव्हरेज दाखवतं, व्हेरिएशन इन ॲव्हरेज ऑफ सॅम्पल्स. ठीक आहे, बघा. इन अ सॅम्पलिंग AQL स्टँड्स फॉर. आता AQL काय असतं, AQL काय असतं सॅम्पलिंगमध्ये बघा. सॅम्पलिंग म्हणजे काय, जेव्हा मी OC कर्वची बात करतो, OC कर्व एक SQCमध्ये टॉपिक आहे, त्याच्यामध्ये आपल्याला काय असतं, AQL पाहायला मिळतं, ॲक्सेप्टेबल क्वालिटी लेवल, ॲक्सेप्टेबल क्वालिटी लेवल. ठीक आहे. आता हा चार्ट जो असतो, OC कर्व जो असतो, त्या OC कर्वच्या बघा एक्स ॲक्सिसला आपल्याला पाहायला मिळतं LT लॉट क्वालिटी फ्रॅक्शन डिफेक्टिव्ह पर्सेंटेजमध्ये, फ्रॅक्शन डिफेक्टिव्ह पर्सेंटमध्ये प्रोबॅबिलिटी ऑफ ॲक्सेप्टन्स इथे पाहायला मिळतं, प्रोबॅबिलिटी ऑफ ॲक्सेप्टन्स. ठीक आहे, आणि इथे काय असते, फ्रॅक्शन डिफेक्टिव्ह. हा अशा टाईपचा OC कर्व आपल्याला पाहायला मिळतो. याच्यामध्ये ही जी लिमिट असते हिला काय म्हणतात, RQL किंवा LTBD, लॉट टॉलरन्स. ठीक आहे, डिफेक्टिव्ह आणि रिजेक्शन क्वालिटी लेवल, आणि ही असते ॲक्सेप्टेबल क्वालिटी लेवल. म्हणजे ह्या क्वालिटीच्या पुढे याच्या पुढे गेला की जो काय तुमचा प्रोडक्ट असणार आहे तो रिजेक्ट होणार, हिच्यावर गेला असेल तर तुमचा प्रोडक्ट हा ॲक्सेप्ट होणारच आहे. ठीक आहे, म्हणजे रिजेक्टेबल क्वालिटी लेवलला जर प्रोडक्टची क्वालिटी गेली, रिजेक्टेबल RQL आली, तर सगळ्यात मोठी रिस्क कोणाची असते, जो काही सप्लायर असतो, बायर सप्लायरची, त्याची रिस्क असते. आणि इथे गेला तर कन्झ्युमरची रिस्क असते, प्रोड्युसरची. ठीक आहे, प्रोड्युसरची रिस्क. आता बघा एक्झामला समजा अचानक आलं त्याने विचारलं की AQL काय असतं, तर AQL काय असतं, ॲक्सेप्टेबल क्वालिटी लेवल. ठीक आहे. इन OC कर्व द ॲप्सिसा
रिप्रेझेंट ॲप्सिसा म्हणजे एक्स ॲक्सिस, तर एक्स ॲक्सिस असा असतो, वाय ॲक्सिस हा असतो. तो काय दाखवतो फ्रॅक्शन डिफेक्टिव्ह पर्सेंटेजमध्ये, पर्सेंटेज डिफेक्टिव्ह तो काय दाखवतो पर्सेंटेज डिफेक्टिव्ह. नंबर ऑफ डिफेक्टिव्ह नाही, सॅम्पल नंबर नाही, प्रोबॅबिलिटी ऑफ ॲक्सेप्टन्स नाही. ठीक आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ ॲक्सेप्टन्स हा कशावर असतो वाय ॲक्सिसवर असतो आणि एक्स ॲक्सिसवर असतो तुमचा ऑप्शन बी ऑपरेटिंग. ओके क्लिअर होतं आहे बघा. इन ऑपरेटिंग कॅरेक्टरिस्टिक्स कर्व ओसी कर्व इज अ प्लॉट बिटवीन, मी तुम्हाला मागे सांगितलं तो कशामध्ये प्लॉट केला असतो, कशामध्ये प्लॉट केला असतो बघा, फ्रॅक्शन डिफेक्टिव्ह आणि प्रोबॅबिलिटी ऑफ ॲक्सेप्टन्स. तर प्रोबॅबिलिटी ऑफ ॲक्सेप्टन्स बी आणि प्रोबॅबिलिटी ऑफ रिजेक्शन, तर हे चुकीचं आहे. रिजेक्शन असतं प्रोबॅबिलिटीचे. पर्सेंटेज ऑफ डिफेक्टिव्ह आणि प्रोबॅबिलिटी ऑफ ॲक्सेप्टन्स याच्यामध्ये असतं, म्हणजे ऑप्शन सी आपला परफेक्ट आन्सर. ठीक आहे, पर्सेंटेज ऑफ डिफेक्टिव्ह, प्रोबॅबिलिटी ऑफ रिजेक्शन नसतं, ते पर्सेंटेज ऑफ डिफेक्टिव्ह असतं. ठीक आहे, फ्रॅक्शन डिफेक्टिव्ह म्हणजे पर्सेंटेज डिफेक्टिव्ह. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कंट्रोल चार्ट फॉर ॲट्रिब्यूट्स. द पी चार्ट, यू चार्ट, सी चार्ट आणि एक्स चार्ट आर द ॲट्रिब्यूट्स कंट्रोल चार्ट. मग ऑप्शन काय, आर चार्ट आपला काय असतो ॲट्रिब्यूटवाला नसतो. ठीक आहे, तो काय असतो व्हेरिएबल चार्ट असतो. ठीक आहे, तो काय असतो व्हेरिएबल कंट्रोल चार्ट. बाकी पी, यू, सी आणि एक्स हे काय असतात ॲट्रिब्यूट कंट्रोल चार्ट असतात. ठीक आहे, द प्रोबॅबिलिटी लॉ यूज फॉर कॅल्क्युलेटिंग द कंट्रोल लिमिट ऑफ पी चार्ट इज. पी जो चार्ट असतो तो कोणता डिस्ट्रीब्युशन फॉलो करतो, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. कोणता डिस्ट्रीब्युशन फॉलो करतो, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. सी चार्ट कोणता डिस्ट्रीब्युशन फॉलो करतो, पॉइजन डिस्ट्रीब्युशन. कोणत्या, पॉइजन डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे, चला मग त्यांनी तेच सांगितलं की कंट्रोल लिमिट पी चार्टची कंट्रोल लिमिट कशाने आपण डिफाईन करतो, नॉर्मल डिस्ट्रीब्युशनने. ॲट्रिब्यूट कंट्रोल चार्ट्स बघा, हे ॲट्रिब्यूट कंट्रोल चार्ट्स असतात पी चार्ट टू कंट्रोल द पर्सेंटेज ऑर प्रपोर्शन ऑफ द डिफेक्टिव्ह. मी तुम्हाला सांगितलं सी चार्ट काय असतो आपला, नंबर ऑफ डिफेक्टिव्ह आपल्याला काय करतो, नंबर ऑफ डिफेक्टिव्ह म्हणजे ॲक्च्युअल फिगर नंबर ऑफ डिफेक्टिव्ह आपल्याला हे करतो. पण जेव्हा पी चार्टची बात करतो तो काय करतो, प्रपोर्शन ऑफ डिफेक्टिव्ह पर सॅम्पल, प्रपोर्शन ऑफ डिफेक्टिव्ह पर सॅम्पल तो काय करतो, कॅल्क्युलेट करतो. ठीक आहे, नेक्स्ट बघा, चूज द फॉल्स स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग. कंट्रोल चार्ट इंडिकेट वेदर द process is control or not. X and R chart are used for the evaluate the dispersion of measurement. P chart is control chart for the percentage defective. C chart are prepared for the large and complex component. ठीक आहे, विच ऑफ द फॉलोइंग फॉल्स स्टेटमेंट. तर त्याच्यातली ऑप्शन बी आपला काय असतो चुकीचा आहे, कारण कंट्रोल चार्ट हा प्रोसेस कंट्रोलमध्ये आहे का नाही ते दाखवतो, हे बरोबर असतं. पी चार्ट इज अ कंट्रोल चार्ट फॉर पर्सेंटेज डिफेक्टिव्ह, मी तुम्हाला सांगितलं का तो प्रपोर्शनमध्ये जे काय असतं पर्सेंटेजमध्ये डिफेक्टिव्ह तो दाखवतो. आणि सी चार्ट प्रिपेअर फॉर द लार्ज अँड कॉम्प्लेक्स कंपोनंट, कारण तो नंबर ऑफ डिफेक्टिव्ह दाखवतो. मग एक्स आणि आर चार्ट इव्हॅल्युएट द डिस्पर्जन ऑफ मेजरमेंट, हे चुकीचं आहे. गॅन चार्ट्स आर यूज फॉर, बघा हा क्वेश्चन 2017च्या मेन्समध्ये आला होता आणि तो कशासाठी वापरतात आपण, प्रोडक्शन शेड्यूलसाठी. प्रोडक्शन शेड्यूल बी ऑप्शन, बी इज आवर परफेक्ट आन्सर. बाकीचे ऑप्शन तुम्ही वाचून घ्या. Gantt chart is a popular tool in a project management. It is basically drill down activities which need to be done by fixed time period. It is commonly used for the tracking project schedule. ठीक है, Gantt chart. Next question बघा. For the purpose of the sampling inspection, the maximum percentage defective that can be considered satisfactory as a process average. EAC 2020 मध्ये क्वेश्चन विचारला त्याने, ती काय असते मॅक्सिमम पर्सेंटेज डिफेक्टिव्ह कोणती लेवल असते ती, ॲक्सेप्टेबल क्वालिटी लेवल म्हणतो त्याला. ठीक आहे, फंडामेंटल पर्पज ऑफ द क्वालिटी कंट्रोल इज टू मेंटेन द क्वालिटी स्टँडर्ड्स ऑफ द मॅन्युफॅक्चरिंग आयटम प्रोडक्ट ऑलमोस्ट नो कॉस्ट, ऑप्टिमम कॉस्ट, मिनिमम कॉस्ट और मॅक्झिमम कॉस्ट. ठीक आहे, the fundamental purpose of quality control is to maintain the quality standards of the manufacturing item at minimum cost मध्ये. ठीक आहे, झिरो तर कधी नसते, ऑप्टिमम पण नसते आणि मॅक्सिमम पण नसते. मिनिमम कॉस्टसाठी आपण काय करतो, क्वालिटी मेंटेन ठेवतो. क्वालिटी इम्प्रूव्हमेंट प्लॅनिंग इज रिलेटेड टू द विच ऑफ द कॅटेगरी ऑफ कॉस्ट, कॉस्ट ऑफ द फेल्युअर, कॉस्ट ऑफ द अप्रायझल, कॉस्ट ऑफ द प्रिव्हेन्शन अँड कॉस्ट ऑफ द लॉस. तर कॉस्ट ऑफ द काय असतं, प्रिव्हेन्शन. सर कसं बघा, क्वालिटी इम्प्रूव्हमेंट प्लॅनिंग इज रिलेटेड टू विच ऑफ द कॅटेगरी, प्रिव्हेन्शन कॉस्ट. तुम्हाला सांगितलं होतं हे बघा,
सांगितलं होतं ना. इथे बघा क्वालिटी इम्प्रूव्हमेंट जे काय असते, क्वालिटी इम्प्रूव्हमेंटची प्लॅनिंग ते आपण कशामध्ये करतो, प्रिव्हेंटिव्ह कॉस्टमध्ये करत असतो. ठीक आहे. प्रोड्युसरची रिस्क काय असते, प्रोड्युसरची रिस्क काय असते, कन्झ्युमर काय करेल, म्हणजे एखाद्याने माल प्रोड्यूस केला आहे आणि त्याला रिस्क कधी असेल की चांगला जो माल आहे जेवढा काही गुड लॉट आहे तो जर रिजेक्ट झाला, रिजेक्ट द गुड लॉट, तर ती काय असते, प्रोड्युसरची रिस्क असते. की कस्टमरने एखाद्याने चांगले पेन तयार केले आणि कन्झ्युमरने काय म्हणजे कस्टमरने काय केले तर रिजेक्ट केले, इवन तो चांगला लॉट असताना सुद्धा, तर ती काय झाली, कन्झ्युमरची रिस्क झाली, प्रोड्युसरची रिस्क झाली. वन लाइनर क्वेश्चन आहे. W.H. शेवार्ट्स इंट्रोड्यूस द कॉन्सेप्ट ऑफ कंट्रोल चार्ट्स, ट्रॅव्हल चार्ट, सॅम्पलिंग प्लॅन अँड क्वालिटी सर्कल. काय असतं, कंट्रोल चार्टची जी काही कन्सेप्ट आहे ती कोणी गेली, W.A. शेवार्ट. इन अ वेविंग ऑपरेशन द पॅरामीटर टू बी द कंट्रोल इज द नंबर ऑफ डिफेक्ट्स पर टेन. मी तुम्हाला सांगितलं नंबर ऑफ डिफेक्ट्स म्हटलं की डायरेक्टली आपण काय करायचं, सी चार्ट लावून टाकायचं. द चार्ट विच गिव्स द एस्टिमेट अबाउट द अमाऊंट ऑफ मटेरियल हँडलिंग बिटवीन द व्हेरियस वर्क स्टेशन इज नोन ॲज. वेगवेगळ्या वर्क स्टेशनमधला जी काही मटेरियल हँडलिंगची आहे त्याला ते कशाने दाखवतो आपण, ट्रॅव्हल चार्ट्सने दाखवतो. ठीक आहे. म्हणजे एका वर्क स्टेशनपासून दुसऱ्या वर्क स्टेशन ट्रॅव्हल चार्ट. विच ऑफ द फॉलोइंग वुड बी द नॉर्मली कन्सिडर ॲज अ वन ऑफ द कॉस्ट ऑफ द क्वालिटी. ठीक आहे. ॲप्रेझेबल कॉस्ट मी तुम्हाला सांगितलं 4 कॉस्ट असतात. एक असते प्रिव्हेन्शन कॉस्ट, ॲप्रेझल कॉस्ट, इंटरनल फेल्युअर आणि एक्सटर्नल फेल्युअर. बाकी या कॉस्टचे काय घेणं देणं नाही आहे. ॲप्रेझल कॉस्ट आपली असते. ॲप्रेझल कॉस्टमध्ये कोणत्या येतात, इन्स्पेक्शन, मार्केट सर्वेच्या कॉस्ट ज्या आहेत त्या ॲप्रेझल कॉस्टमध्ये येतात. AOQL ॲव्हरेज आउट गोईंग क्वालिटी लिमिट. ठीक आहे. सी इज आवर परफेक्ट आन्सर. परत क्वेश्चन तोच आला, रिपीट झाला. ॲक्सेप्टन्स सॅम्पलिंग इज यूज इन, कशामध्ये वापरतो आपण, जी काय ॲक्सेप्टन्स सॅम्पलिंग ती कशामध्ये वापरतो, मास प्रोडक्शनमध्ये. त्याच्यामध्ये कसं असतं, मास प्रोडक्शनमध्ये वापरतो, लार्ज नंबर ऑफ आयटम घेतो आपण आणि काहीतरी काय करतो, समजा 1 लाख प्रोडक्ट आपण प्रोड्यूस केलेत, त्याच्यातले मी 1000 घेतले इन्स्पेक्शनला आणि काहीतरी लिमिट ठरवली का 200च्या आसपास आले चांगले तर माझी क्वालिटी चांगली, 200च्या आसपास जरी डिफेक्टिव्ह आले तरी पण लॉट चांगला, पण लिमिट अजून 500च्या वर जर गेले तर आपला जो काही लॉट आहे 1000चा तो रिजेक्ट करायचा. ठीक आहे. म्हणजे सॅम्पलिंगमध्ये कशासाठी जास्तीत जास्त मास प्रोडक्शनसाठी आपण काय करतो, ॲक्सेप्टन्स सॅम्पलिंग वापरतो. विच टाईप ऑफ कंट्रोल चार्ट शुड बी द यूज टू डायरेक्टली मॉनिटर द नंबर ऑफ डिफेक्टिव्ह इन अ प्रोसेस फॉर मेकिंग द आयरन कास्टिंग. ठीक आहे. नंबर ऑफ डिफेक्ट कशामध्ये, आयरन कास्टिंगमध्ये. तर कोणता चार्ट असतो आपला, पी चार्ट असतो. एक्स चार्ट्स यूज द फॉलोइंग डेटा, काउंट डेटा, ॲट्रिब्यूट मेजरमेंट डेटा, व्हेरिएबल मेजरमेंट डेटा. तुम्हाला सांगितलं मग जो एक्स चार्ट असतो तो काय असतो, व्हेरिएबल मेजरमेंट डेटा वापरतो. ठीक आहे. थँक्यू फॉर दिस सेशन. बऱ्यापैकी चांगले क्वेश्चन आपण कव्हर केलेत. जे काही आन्सर्स आहेत ते लक्षात ठेवा. काही स्क्रीनशॉट वगैरे घ्या, व्हिडिओ पूर्वी जर पाहिले नसेल तर आधीच स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि बऱ्यापैकी क्वेश्चन याच्यातून पाहायला मिळतील तुम्हाला. ठीक आहे. बाकी पुढच्या लेक्चरला नक्कीच भेटूया, टॉमच्या लेक्चरमध्ये किंवा दुसरं काय असेल एखादा IC इंजिनचं वगैरे. ठीक आहे. थँक्यू फॉर दिस सेशन.